राजम शरणम प्रपत्ति। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेख क्रमांक 79। साईनाथ आणि गुरु गोपाळनाथ। साईबाबांचे आणि सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांचे चरित्र लीलांमध्ये पराकोटीचे साम्य आहे। आणि हे साम्य का असणार नाही? कारण जडणघडण संस्कार प्रशिक्षण तसं झालंय। दोघांपैकी कुणाला झाकावे आणि कुणाला पाहावे हा प्रश्न पडतो। दोघे ज्यावेळी एकत्र असतील ते प्रसंग काय असतील? एकदा एक गोखलेबाई नावाच्या एक भक्त साई चरणांची 3 दिवस उपवास करून राहावे या निर्धाराने आणि परम उल्हासाने शिर्डीत आल्या। साईबाबांचा नित्यक्रम नेमका याच्या उलट। त्यांना कुणी भक्त उपाशी राहिलेला चालत नसे। मोकळ्या पोटाने परमार्थ बाबांना मंजूर नसे आणि नाही जीवच समाधानी नाही तर देव कुठे सापडणार हे साई तत्व। हे कल्पाच्या अंती देखील शक्य नाही ही साई शिकवण। अंतर्यामी साईंनी हे आधीच जाणले होते आणि ते केळकरांना तसे बोललेही होते की अशी एक भक्त येणार आहे। आणि ती भक्त केळकरांना सांगूनच शिर्डीत आली। त्यावेळी नेमकी होळी पौर्णिमा होती। साईंना हुरहुर लागली की ऐन शिमग्यात माझी पोर उपाशी राहणार। विश्वातील कुणाचेही अंतरंग साईंना कळणार नाही हे शक्य आहे का? गोखलेबाई साई चरणी बसल्या बसल्या बाबा तिला म्हणाले की जा त्या दादा भटाच्या घरी आणि तेथे जाऊन तू पुरणपोळ्या कर, सर्वांना खाऊ घाल आणि तूही पोटभर खा। ज्यांच्या कृपेसाठी गोखलेबाई आल्या होत्या त्यांचीच अशी आज्ञा झाल्याने बाईंना नाईलाजाने आज्ञेचे पालन करणे भाग पडले। तिनेही ते परम आदराने स्वीकारले आणि हसत मुखाने साई आज्ञा पालन केले। साई सच्चरितकार इथे 32व्या अध्यायात सांगतात, असं गुरु आज्ञा पालनात स्थिर राहिले की भक्ताचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही। आता साई गुरु गोपाळरावांकडे वळूयात। बाबांकडे मी 24 मे 2010 रोजी पोहोचलो। तेव्हा मी वर्षभरात सर्व 24 एकादशी, 52 गुरुवार, 52 शनिवार, 12 चतुर्थी, महाशिवरात्री, दत्त जयंती, हनुमान जयंती एवढे उपास 365 दिवसात करत असे। शिवाय 12 वर्षांपासून कांदा लसूणही बंद होता। बाबांकडे पहिल्यांदा 3 वेळा गेलो तर योगायोगाने एकादशीच्या दिवशी आणि 3ही वेळा बाबांचा उच्चिष्ट प्रसाद भात समोर आला। एकादशीला भात वर्ज्य असतो, किडे खाल्ल्यासारखे पाप असते ते, पण त्यामागील लीला हळूहळू ओळखू आली आणि तेथेच माझे सर्व उपवास बंद झाले। एकदा कोणार्क एक्सप्रेसने संध्याकाळी पिठापूर आश्रमात पोहोचलो। बाबांचं संध्याकाळच्या जेवणाचं ताट घेऊन गोपी बाबांच्या रूम मध्ये दार उघडून जाताना पाहिले। बाबांच्या जेवणाच्या वेळी घास भरवणारा वगळता कुणालाही थांबू देत नसत। कारण बाबा स्वतः न खाता त्यालाच घास भरवत आणि स्वतः तसेच राहत। त्यामुळे मी रूम बाहेर शेड मध्ये बसलो आणि बाबांच्या जेवणानंतर दर्शन घेऊ असा विचार केला। गोपी जसा आत गेला लगेच तसाच बाबांच्या रूम मधून ते ताट जसंच्या तसं तडक माझ्याकडे घेऊन आला। माझ्या समोर ताट ठेवले आणि बाबा बोला आपको असं म्हणाला। आता बाबांना कसं माहिती की मी बाहेर शेड मध्ये आलो आहे? ताटात सर्व पदार्थांसह कच्च्या कांद्याच्या 3 फोडी आणि बाबांच्या जेवणात लसूण खूप। बाबांचा प्रसाद टाकून देता येणार नव्हता, मग कांद्यासह सर्व चाटून पुसून खाल्ले आणि त्या दिवसापासून कांदा लसूण सुरू झाले। नाहीतर माझ्या घरी माझ्यासाठी वेगळा स्वयंपाक असायचा किंवा सर्वच कांदा लसूण खात नसत। असं हे सद्गुरूंचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, कारण ते समर्थ आहेत। कांदा खा, लसूण खा, तुझी कुंडलिनी कशी उठत नाही ते मी पाहतो। इतकी ताकद, तू आंघोळ कर नाहीतर नको करू, प्राणायाम आसन कर नाहीतर नको करू, तू सुटाबुटात राहा नाहीतर दिगंबर राहा, माझ्या समोर राहा नाहीतर पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला जाऊन राहा। समर्थ सद्गुरूला काहीही फरक पडत नाही। हॉटेलमध्ये वेटर किंवा ऑफिसमध्ये स्टेनो जसा हातात वही घेऊन ऑर्डर घ्यायला तत्पर असतात, तसंच ही पंचमहाभूत, दैवत, कुलदैवत समर्थ सद्गुरू समोर मान झुकवून हात जोडून आज्ञा स्वीकारायला अटेन्शन मध्ये उभी असतात। त्यांनी आज्ञा पालन केलं नाही तर त्यांना काय को आया मेरे सामने हिलाने को क्या
आणि अजून काय काय ऐकावे लागते हे मी अनुभवलं आहे. समर्थ सद्गुरूने सांगितले की उडी मार, तर मग इकडे तिकडे न पाहता न पळता डोळे बंद करून उडी मारायची. सेकंड ओपिनियन घेत बसायचं नाही. बरेचसे संसार व्यवहारात गर्भगळीत झालेले आणि नाईलाजाने शेवटचा पर्याय म्हणून अध्यात्माकडे वळाले असं दाखवणारे लोक नीम हकीम म्हणजे अर्धवट डॉक्टरकडे आधी जातात आणि सेकंड ओपिनियन म्हणून समर्थ सद्गुरूकडे येतात. नीम हकीम सांगतो की गिरनारला जा, समर्थ सद्गुरू सांगतो पिठापूरला ये. मोठा गोंधळ होतो हो. दोन्ही दोन विरुद्ध दिशेला. झालं, परत हाही जन्म लटकला. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.